Hi dear doctors and engineers, welcome in the world of chemistry. This is Chemistry World, myself Devanand Chauhan. तर आज आपला कुठला टॉपिक आहे तर पिरियडिक टेबलचं दुसरं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं तर ट्रेंड्स बघायचे. ट्रेंड इथं आहे ना ट्रेंड्स. पिरियडिक टेबल म्हणजे ट्रेंड्स बघायचे. त्याच्यामध्ये कुठले कुठले ट्रेंड्स आहेत तर ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरं कुठला ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टीज. तर आपण काय बघू अगोदर ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर त्याच्यामधले कुठले कुठले आहेत प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये नंबर 1 घ्या मेटालिक कॅरेक्टर. मेटालिक कॅरेक्टर. मेटालिक कॅरेक्टर. नंबर 2 ॲटॉमिक साईज. नंबर 3 कुठला आयनायझेशन एनर्जी. 4 इलेक्ट्रॉन अफिनिटी. 5 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे. तर आपण काय बघू तर मेटालिक कॅरेक्टर. मेटालिक कॅरेक्टर म्हणजे काय बघा, पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साईडला काय मेटल आहेत आणि राईट साईडला काय तर नॉन मेटल आहेत. मग इन पिरियड त्याचं व्हॅरिएशन कसं आहे, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. पिरियड मध्ये कसं जातो आपण लेफ्ट टू राईट. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटालिक कॅरेक्टर डिक्रीजेस, धस नॉन मेटालिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. कारण मेटालिक कॅरेक्टर जर डिक्रीज होत असतील तर नॉन मेटालिक कॅरेक्टर आपोआपच वाढणार. ठीक आहे. आणि तसंच इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम मेटालिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, धस नॉन मेटालिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ठीक आहे. तर मेटालिक कॅरेक्टर झालं. मेटालिक कॅरेक्टर. तर नंबर 2 आहे आपला अटॉमिक साईज. अटॉमिक साईजची डेफिनेशन काय आहे, एक आठवणीला काय होती, द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड the distance between nucleus and outermost electron or valence electron called atomic. नंबर 1 चा कुठला आहे, एका ॲटमची साईज किती आहे, 1.2 × 10⁻10 मीटर. इतका छोटा ॲटम आहे. त्याची आपल्याला ॲटॉमिक साईज काढणं म्हणजे ॲटॉमिक रेडियस काढणं एक अशक्य काम आहे. तरी ती कशा. ठीक आहे. नंबर 2 चं काय आहे तर आता आपलं ही बघा, आपण समजण्यासाठी आपल्याला ही न्यूक्लियस त्याची इलेक्ट्रॉन क्लाउड काढतो. आणि असे असते का, नाही. ती कशी इलेक्ट्रॉन क्लाउड वेव्ह आहे, वेव्ह म्हणजे अशी. ठीक आहे. कधी इलेक्ट्रॉन इथं पण असू शकतो आणि इथं पण. बघा किती, बघा ही पण डीच आहे. डिफरन्स किती मोठा आहे बघा. त्यामुळे ही काय हे नाही. तर आपण कसे काढतो ॲटमची ॲटॉमिक साईज, तर त्याची कंबाईन स्टेटमध्ये. सिंगल ॲटमची काढता येते का आपल्याला, नाही. तर ती कंबाईन स्टेटमध्ये किंवा बॉन्डेड स्टेट, एखाद्या त्याने बॉन्ड केल्यानंतर किंवा कंबाईन स्टेट कुठल्या तरी ॲटम सोबत किंवा स्वतःचे जर 2 मॉलिक्यूल जर असतील तर तो, ठीक आहे, कंबाईन होऊ शकतो. आणि त्याच्या तीच आपण ॲटॉमिक साईज काढू शकतो. ॲटॉमिक साईजचे किती प्रकार आहेत, नंतर 4 आहेत. कुठले, कोव्हॅलंट रेडियस. नंबर 2 वॅन डर वाल रेडियस. ठीक आहे. नंबर 3 मेटालिक रेडियस. 4 आयोनिक रेडियस. तुम्हाला समजण्यासाठी आपण कारण फास्ट घ्यायचे थोडं, आणि नंतर तुम्ही ती शेवटी आपण 2 ते 3 टेबल करू. म्हणजे पूर्णच हे जेवढे ट्रेंड्स आहेत ते एकाच टेबलमध्ये बसवायचे. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये ते टेबल जरी लक्षात राहिला, बाकी काही जर लक्षात नाही राहिलं तरी आपल्याला मार्क पडू शकतात. कारण ते टेबल आणि ते टेबल समजण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, हे पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल. नंतर शेवटी ते टेबल आहेत, ते टेबल तुमच्या जर लक्षात असतील तर तुम्हाला समजून जाईल की किती इम्पॉर्टंट आहे ही अगोदरच पण. कारण ह्यालाच आपल्याला एका छोट्या टेबलमध्ये बसायची. ही जी अगोदर शिकायची आपल्याला एवढा मोठा एरिया, ते आपल्याला एका टेबलमध्ये कन्वर्ट करायच्या नंतर. ठीक आहे. कोव्हॅलंट रेडियस कुणाकुणात असते तर नॉन मेटल मध्ये कुठला बॉन्ड असतो, नॉन मेटल मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. व्हॅन डर वाल कुठं असतो, तर ह्याचं एक्सेप्शन काय, 18th ग्रुप. जे नट गॅसेस आहेत ती कसं आहे, त्यांची स्टेबल आहेत. त्यांचे ऑक्टेट आणि डुप्लेट कसं आहे, कम्प्लीट आहे. मग ती शेअर करतात की इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तर जी 18th ग्रुप आहे, जी इनर्ट गॅसेस आहेत त्यांचं काय शेअर करतात का इलेक्ट्रॉन, नाही. कारण ते त्यांचं ऑक्टेट आणि डुप्लेट कम्प्लीट असल्यामुळे ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करत नाहीत. त्याच्यासाठी त्यांना कुठल्या तर व्हॅन डर वाल रेडियस आहे. व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि व्हॅन डर वाल रेडियस कुठले, 18th ग्रुप. ते कुठला आहे,
व्हॅनडरवाल बॉन्ड. व्हॅनडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ती काही बॉन्ड नाही, इमॅजिनरी बॉन्ड आहे, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मेटल आणि मेटल मध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो, मेटॅलिक बॉन्ड. आयनिक रॅडियस, आयनिक रॅडियस कशात आहे तर एक मेटल आणि एक नॉन मेटल, मेटल आणि नॉन मेटल मध्ये आयनिक बॉन्ड असतो. जे मेटलचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळून एक बॉन्ड तयार करतात, ते काय आहे आयनिक बॉन्ड, आयनिक. ठीक आहे. कोव्हॅलेंट रॅडियस, कोव्हॅलेंट रॅडियसची डेफिनेशन काय तर हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू atoms when they are bound together by a single bond in a covalent molecule. कसं आहे आपण त्याची करून कोव्हॅलेंट रॅडियस. ठीक आहे, त्याची डेफिनेशन लिहू म्हणजे आपल्याला समजून जाईल. हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन टू atoms when they are bound together by single bond in a covalent molecule called covalent radius. ठीक आहे, covalent radius. Covalent radius आहे half of the distance between two atoms when they are bound together by a single bond in a covalent molecule. तर त्याचं एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, क्लोरीन घ्या, पुसून टाका तो व्हॅनडरवाल ते नंतर बघू. ठीक आहे, क्लोरीन ॲटम आहे. क्लोरीनचं कसं राहते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, कशी होते ह्या क्लोरीनचा हे एक ॲटम आणि ह्या क्लोरीनचा एक ॲटम म्हणून शेअर करतात, ह्याचा एक आणि ह्याचा एक बॉन्ड फॉर्मेशन होते, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ही कम्प्लीट आहे, बॉन्डेड आहे, हे काय फ्री इलेक्ट्रॉन होता. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून त्यांनी एक बॉन्ड तयार करतात, फॉर्मेशन ऑफ बॉन्ड होते. ठीक आहे, म्हणजे कसं ओव्हरलॅपिंग होते. जे आहे ही एक क्लोरीन ॲटम, ही आहे, दोघं मिळून एक बॉन्ड फॉर्म करतात. कुठला बॉन्ड आहे तर कोव्हॅलेंट बॉन्ड. मग याचं हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन, ही जर डी असेल ह्या दोघांमधलं अंतर डी, तर त्याचं काय येईल, त्याचं आता क्लोरीन मॉलिक्युल आहे ना, एक CH2 ची मॉलिक्युल आहे, तर त्याचे ॲटॉमिक रॅडियस काय येईल, ॲटॉमिक रॅडियस म्हणण्यापेक्षा कोव्हॅलेंट रॅडियस काय येईल, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन two atoms when they are bound together by a single bond in a covalent molecule. ठीक आहे, तर काय R covalent means covalent radius is equal to d/2. ठीक आहे, d/2 कसं आलं त्याचं तर R covalent is equal to d/2 म्हणजे ही जर डिस्टन्स d असेल तर ह्याचा हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन two atoms when they are bound together by covalent bond. बाउंड टुगेदर बाय सिंगल बॉन्ड इन कोव्हॅलेंट मॉलिक्युल. कोव्हॅलेंट मॉलिक्युल मध्ये जी बॉन्ड निघाले त्याचे हाफ ऑफ द डिस्टन्स आहे, ही कुठला आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ओव्हरलॅपिंग होते, कोव्हॅलेंट मॉलिक्युल म्हणजे ओव्हरलॅप होतात एकमेकावर, त्याच्यानंतर ते कोव्हॅलेंट बॉन्ड निर्माण होतं. आता नंतर दुसरा कुठला आपला तर व्हॅनडरवाल फोर्स. कोव्हॅलेंट रॅडियस झाला. आता आपण का बघू, नंबर 2 व्हॅनडरवाल रॅडियस कशामध्ये फक्त तर इनर्ट गॅसेस और 18th ग्रुप एलिमेंट. ठीक आहे, व्हॅनडरवालचं काम नाही बघा, एअर मध्ये आपले कुठले तर संपूर्ण एलिमेंट किंवा एअर मध्ये गॅसेस स्टेट मध्ये आपले ॲटम्स किंवा एलिमेंट असतात. ठीक आहे, व्हॅनडरवाल रॅडियस ॲटॉमिक साईड. त्याच्यामध्ये नंबर 2 ला काय दुसरं काय व्हॅनडरवाल रॅडियस. तर कोणामध्ये तर बघा ॲटम कुठले आपले हेलियम घ्या, म्हणजे इनर्ट गॅस हेलियम ही एक, आणि एअर मध्ये आपल्या गॅसियस स्टेट मध्ये हेलियम गॅसियस.
ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कुठला आहे तर व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर ह्याचं सुद्धा तेच आहे, दोघातलं हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन. ठीक आहे. तर ह्याचं सुद्धा काय येईल आपला फॉर्म्युला आर व्हॅन डर वाल, फक्त कोव्हॅलंटचं जागी व्हॅन डर वाल. व्हॅन डर वाल एक्सेप्शन लक्षात ठेवा, कारण कोव्हॅलंटचं एक्सेप्शन काय आहे व्हॅन डर वाल. तर का बरं ही सुद्धा नॉन मेटल आहेत, हे नट गॅसेस आहेत ते नॉन मेटल आहेत. मग त्याच्यामध्ये का नाही तर कशामुळे नाही तर ती स्टेबल आहेत, स्टेबल एलिमेंट असल्यामुळे त्याचा ऑप्टेट आणि डुप्लेट कम्प्लीट असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन शेअर करत नाही. व्हॅन डर वाल इज इक्वल टू D/2. ठीक आहे. मग काय नाही ह्याच्यात. नंबर 3 बघू आपला मेटॅलिक रेडियस. मेटॅलिक रेडियस त्याचं सुद्धा काहीच नाही, फक्त चेंज का होणार, आर आर मेटॅलिक येणार, आर कोव्हॅलंटच्या ऐवजी मेटॅलिक येणार. आर तर आणि फॉर्म्युला तर D/2 राहणार प्रत्येकाचा, कारण हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन आहे सगळ्याच. ठीक आहे. तर नंबर 3 काय आपण बघू ॲटॉमिक साईज मधलं, ॲटॉमिक रेडियस मध्ये तिसरा मेटॅलिक. मेटॅलिक रेडियस. मेटॅलिक रेडियस तुम्ही डेफिनेशनवर काहीच भर देऊ नका, कारण 0.001% सुद्धा चान्सेस नाहीत की डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारलं, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये डेफिनेशन वगैरेला काही जरा सुद्धा महत्व नसतं. फक्त आपल्याला समजण्यासाठी पुढली कन्सेप्ट समजा म्हणून ते डेफिनेशनचा आपण वापर करतो. मेटॅलिकचं सुद्धा सेमच डेफिनेशन आहे, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन. हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन काय टू मेटल्स when they are bound together in a metallic crystal. तर काय होतं, फक्त कोव्हॅलंट कंपाऊंड होतं, तर हे मेटॅलिक क्रिस्टल. कारण मेटलची निर्मिती कशी होते आता बघा, मेटल जर बघायचं असलं तुम्हाला तर मेटलचे कशी निर्मिती होते आपल्या, तर ही मेटल रॉड आहे, हा समजा आपला कॉपर रॉड आहे. हा एक ॲटम म्हणजे हे ॲटम मिळून, कॉपरचे ॲटम मिळून रॉड तयार करतात. तर त्याचं ह्या डेफिनेशनचं काय म्हणणं झालं का, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन आहे न्यूक्लियसचा, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन. हे जर डी असेल तर आर मेटॅलिक काय येणार, D/2. ठीक आहे. आर मेटॅलिक इज इक्वल टू D/2. बाकी काहीच नाही, सेम हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू मेटल्स व्हेन दे आर बाउंड टुगेदर इन अ मेटॅलिक क्रिस्टल और मेटॅलिक कंपाऊंड घ्या. मेटॅलिक कंपाऊंड. ठीक आहे. नंतर आता शेवटची कुठली आपली इतर मेटॅलिक पण झाली, आयनिक. आयनची निर्मिती कशी होते, आयन काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स आयन, आणि लूज ऑफ इलेक्ट्रॉन होऊन कॅटायनची निर्मिती होते. एक इलेक्ट्रॉन जर लॉस झाला तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि एक इलेक्ट्रॉन जर गेन केला एखाद्या ॲटमनं तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. याचं काय तर 4 नंबरचं आहे ॲटॉमिक साईज मध्ये. 4 नंबर कुठला आहे आपला, तर आयनिक रेडियस. ठीक आहे. आयनिक रेडियस, द डिस्टन्स बिटवीन cation and anion called आयनिक रेडियस. ठीक आहे. आयनिक रेडियस, कॅटायन आणि आयन मध्ये जी बॉन्ड आहे त्याचं जे डिस्टन्स बिटवीन कॅटायन आणि आयन कॉल्ड आयनिक रेडियस. आपला आयनिक बॉन्डचं कुठलं एक्झाम्पल आहे, NaCl मध्ये कुठला बॉन्ड असतो तर आयनिक बॉन्ड. आपलं तर Na+, Na 1 इलेक्ट्रॉन कोणाला देतो, क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेऊन मायनस होतो. ठीक आहे. Na+ आणि Cl- म्हणून आयनिक कंपाऊंड होतो. आयनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये बॉन्ड कुठला असतो, आयनिक बॉन्ड. आपण कधी दाखवतो का, आपण लिहिताना कधी लिहिले का असं Na बॉन्ड Cl, जसं CH3 लिहितो, कोव्हॅलंट आहे. आणि तर बॉन्ड नसतो ह्याच्यामध्ये, डायरेक्ट चिटकून असतात, म्हणजे बॉन्ड नसतोच किंवा
दिसतच नाही, एवढा छोटा छोटा म्हणजे मिनिमम अंतर असतं ते. ठीक आहे, ते आपल्या डोळ्याला तर दिसतच नाही, कारण मॉलिक्युल दिसत नाही ना ॲटम दिसत नाही. बल्क कंपाऊंड झाल्यानंतर आपल्याला डोळ्याला विजिबल असतो याने सेल. ठीक आहे, मग आता तुम्हाला जर असं बी क्वेश्चन विचारू शकतो याच्यावर कसं किंवा चढत्या क्रमानं लिहा अथवा उतरत्या क्रमानं लिहा. म्हणजे बघा आता कसं आहे, एक नंबर घेऊ आपण कुठली, कोव्हॅलंट रेडियस आहे का, कोव्हॅलंटच बघितला घेऊ आपण, कोव्हॅलंट रेडियस, व्हॅन डर वाल रेडियस, व्हॅन डर वाल रेडियस. ठीक आहे, नंबर 3 कुठला होता, मेटालिक रेडियस, मेटालिक रेडियस, आयोनिक रेडियस. ठीक आहे, जर असं विचारलं एक्झाम मध्ये तर सगळ्यात जास्त मोर कुठले आहे, म्हणजे मोर लेंथ कुठली आहे, बॉन्ड कुठला, मोर बॉन्ड लेंथ कुठली लांब आहे, म्हणजे मोर कुठला आहे. ठीक आहे, तर असं कसे येईल, व्हॅन डर वाल सगळ्यात मोठा, कारण त्याच्यामध्ये किती लांब लांब असतात, कारण ती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे बॉन्ड एकदम लार्ज. ठीक आहे, म्हणजे दूर अंतरावर राहतो व्हॅन डर वाल रेडियस मोर असते कशापेक्षा, 2 नंबर कोव्हॅलंट आहे, सॉरी कोव्हॅलंट छोटे आहे सगळं. मेटॅलिक का बरं, तर फ्री इलेक्ट्रॉन जास्त असते मेटलमध्ये म्हणून ती बॉन्ड फॉर्मेशन करतात, मेटॅलिक रेडियस. नंतर कोव्हॅलंट, कारण कोव्हॅलंट ओव्हरलॅपिंग असते, कोव्हॅलंट रेडियस. आयनिक तर काय, बॉन्ड अस्तित्वातच नसतो. ठीक आहे, चालते. ठीक आहे, अटॉमिक साईजचं झालं, तर तिचा आता ट्रेंड्स बघायचं आहे का आपल्याला. ट्रेंड्स तर शेवटी टेबलमध्ये घ्यायचंच आहे, तरी पण एक बार ओव्हरव्ह्यू घेऊ त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल, कारण आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि जी आपल्याला इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी बघ त्याच्यामध्ये ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आता अटॉमिक रेडियस ट्रेंड्स कसे असतात, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट जातो आपण पिरियड मध्ये. ठीक आहे, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. अटॉमिक साईज का होते तर डिक्रीजेस, बिकॉज electrons are added in same cell. इलेक्ट्रॉन कुठले आहे, सेम सेल मध्ये आढळतात. सेम सेल मध्ये म्हणजे थोडक्यात घ्या, P1 ला, P1 कुठला आपला बेरिलियम, बोरॉनला P1, नंतर बोरॉन झाल्यावर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन P2, P3, P4, P5. म्हणजे इलेक्ट्रॉन सेम सेल मध्ये आढळले आहेत. त्याच्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जे आहे ते कसं आहे, जास्त होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर जास्त असला तर त्याने अट्रॅक्शन म्हणजे त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन वाढते. त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिस्टन्स कमी कमी होत येतं. जी डिस्टन्स आहे, कारण त्याची पॉवर वाढली ना अट्रॅक्ट, कारण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं कसं राहते, अट्रॅक्शन असतं. म्हणजे न्यूक्लियस जर अट्रॅक्ट करत असेल तर त्याचं अंतर कमी झालं म्हणजे अटॉमिक साईज आपापलं डिक्रीज झाले. ठीक आहे, अटॉमिक साईज डिक्रीजेस बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन सेम सेल, therefore effective nuclear charge increases. ठीक आहे, नंतर काय, इन ग्रुप बघायचं आपल्याला. इन ग्रुप त्याचं काय व्हॅरिएशन, इन ग्रुपचं व्हॅरिएशन काय, फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे, इन ग्रुप कसं असतं त्याचं, तर टॉप टू बॉटम. ग्रुप मध्ये आपण कसं येतो, टॉप टू बॉटम. ठीक आहे, टॉप टू बॉटम. तर ॲटॉमिक साईज इंक्रीजेस, बिकॉज का बरं इंक्रीज होते, बिकॉज number of cells increases. Means काय, electrons are added in new cell. ठीक आहे, because number of cells increases, atomic size increases because number of cells increases, आणि electrons are added in
बघा शेल बघा आता S1 झाली, पुन्हा काय येणार 2s येणार, परत काय येणार 3s 4s, म्हणजे नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचा आणि जी न्यूक्लियस पासून जे इलेक्ट्रॉनचं अंतर आहे ते वाढत वाढत चालेल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय ॲटॉमिक रॅडियस आपापलं वाढते. ठीक आहे. राडिएट इन न्यू शेल, ॲटॉमिक साईज झालं आपलं. नंतर शेवटी बघू आपण एका ह्याच्यामध्ये घेऊ त्याला टेबलमध्ये, म्हणजे तुम्हाला कळत की ॲटॉमिक साईज झाली. आता का बघायचे आपल्याला, तर आयनायझेशन एनर्जी बघायची. आयनायझेशन एनर्जी महत्वाचा टॉपिक आहे. आयनायझेशन एनर्जी, ठीक आहे. ही पण कम्प्लीट झालं. कुठं आहे आयनायझेशन एनर्जी. आयनायझेशन एनर्जी मीन्स काय, टेंडन्सी ऑर अबिलिटी आहे का नाही. आयनायझेशन एनर्जी बघायची. आयनायझेशन एनर्जी नंतर काय बघायचे, इलेक्ट्रॉन अफिनिटी. आयनायझेशन एनर्जीच्या उलट धरा, म्हणजे थोडक्यात वाईस वर्सा आहे ती, एकमेकांच्या कशा आहे ते वाईस वर्सामध्ये. आयनायझेशन एनर्जीच्या अगोदर एक टॉपिक राहिला आपला, कुठला, तर ॲटॉमिक साईज मधलाच आहे, म्हणजे आयोनिक साईज मधला आहे. धरा की थोडक्यात. तर काय त्याचं हेडिंग काय, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मीन्स काय, इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ह्याच्यावर पण एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतो, कारण सगळ्यात या ॲटॉमिक साईज मधला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मीन्स काय, त्याचं आयन्स ऑर ॲटम्स, म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ज्या आयन किंवा ॲटम मध्ये असतील, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आयन्स ऑर ॲटम्स. कशात, ॲटम मध्ये किंवा आयन मध्ये सेम, सगळ्या जिथे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आयन्स ऑर ॲटम्स. जे कसं आहे बघा आता थोडक्यात त्याचं एक्झाम्पल कसं घेऊ. ठीक आहे. सेम आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय, द स्पेसिस in which same number of electrons are present in a species same number of electron are present species च्या जागी काय येते, आयन्स ऑर ॲटम. ठीक आहे. दोन्हीपैकी एक येऊ शकते. स्पेसिस धरा, इन अ स्पेसिस सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट. ठीक आहे. एक्झाम्पल पाहिजे आपण का बघू, कुठला हे घेऊ, सेकंड पिरियड घेऊ. ठीक आहे. सेकंड पिरियड मध्ये काय आहे, तर n-3 O2 F-, ठीक आहे, Na+ आणि Mg2+. ठीक आहे. तर बघा आता Mg2+, त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आपल्याला कसं काढावं लागेल, ह्याची जर आता तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन, मग कोणत्या ह्याची जर ॲटॉमिक साईज जास्त आहे म्हणलं तर कसं बघा, इलेक्ट्रॉन तर सेम आहेत, 10 इलेक्ट्रॉन 9 1 10, त्याचं 11 मधून एक गेला 10, 10 इलेक्ट्रॉन आणि याचे 10 इलेक्ट्रॉन. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे एक फॉर्म्युलाच धरा की, कसं आहे तर ॲटॉमिक साईज कशाच्या, ॲटॉमिक नंबरच्या कसं आहे इनव्हर्सली आहे डायरेक्ट. ॲटॉमिक साईज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक म्हणजे झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. झेड मीन्स ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. झेड मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन और ॲटॉमिक नंबर. जेवढी प्रोटॉनची संख्या आहे ते ॲटॉमिक नंबर असतो. ठीक आहे. कसे येईल बघा, ॲटॉमिक साईज इनव्हर्सली ह्याची ॲटॉमिक साईज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कोणाचा सगळ्यात जास्त आहे, त्याचा किती आहे बघा, 7 8 9 10 नाही 11 आहे 12. ठीक आहे. सगळ्यात जास्त मोठा ॲटॉमिक नंबर कोणाचा, Mgचा. Mg सगळ्यात लहान झाला. ठीक आहे. नंतर Na सगळ्यात जास्त कशात झाली, n-3 ची ॲटॉमिक साईज मोठी झाली. ठीक आहे. नंतर आपण काय बघू, इम्पॉर्टंट आहे बघा, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असलं तर घ्यायचं. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे इन अ स्पेसिस सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट कॉल्ड आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ठीक आहे. तर त्याची कसं आहे, ॲटॉमिक नंबर इनव्हर्सली आहे. इनव्हर्सली असल्यामुळे काय, ज्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात लहान असेल त्याची ॲटॉमिक साईज सगळ्यात मोठी असेल.
और अटॉमिक रेडियस. ठीक आहे. तर आयनायझेशन एनर्जी काय? आयनायझेशन एनर्जी द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड when an electron is removed from an neutral gaseous or isolated atom. ठीक आहे. तर काय? अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड when an एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, एक्स्ट्रा कसं म्हणता येईल आपल्याला? एक्स्ट्रा नाही, कारण ते ऍटम मधला एक इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे आपल्याला, त्यासाठी जी एनर्जी लागणार आहे. म्हणजे बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड व्हेन अन ॲटम. काय ॲटॉमिक आयनायझेशन एनर्जी मीन्स काय? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड when and removal of valence electron in a neutral isolated gaseous atom. The amount of energy required when and removal of valence electron in a neutral isolated gaseous atom. ठीक आहे. म्हणजे एखाद्या न्यूट्रल हे शब्द लक्ष द्या बघा. न्यूट्रल म्हणजे काय? विदाउट चार्ज. ठीक आहे. आयसोलेटेड म्हणजे एकच ॲटम आहे, ते बाउंड नाही, स्पेशल ॲटम आहे, फक्त एक ॲटम आहे, ते कुणासोबत त्याचे इंटरॅक्शन नाही अथवा काहीच नाही. गॅसियस म्हणजे सिंगल ॲटम कशात असतो? तर गॅसियस स्टेट मध्ये असतो. ठीक आहे. रिमूव्हल ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन न्यूट्रल अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड व्हेन अँड रिमूव्हल ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन न्यूट्रल गॅसियस और आयसोलेटेड ॲटम. ठीक आहे. त्याचं काय? त्यानंतर आपल्याला काय बघायचं त्याची? तर सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी न्यूट्रल गॅसियस ॲटम. ठीक आहे. आता आपण बघू सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी काय? त्याचं बघू. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बाहेर म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर काढला आपण, तर ही अमाऊंट ऑफ एनर्जी किती द्यावं लागेल आपल्याला? तीच काय झाली? आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे. इलेक्ट्रॉन घ्या एक्स, त्याच्यातून आपण एक इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे आपल्याला. आहे काय? काय ना एक्स मायनस प्लस 1 इलेक्ट्रॉन. त्याचे आपण काय म्हणू? आयनायझेशन एनर्जी फर्स्ट. ठीक आहे. नंतर त्याचं पॉलिव्हॅलेंट करून घ्यायचं. एक्स मायनस x2 मायनस प्लस 1 इलेक्ट्रॉन. काय झाली? आयनायझेशन एनर्जी सेकंड झाली. तसंच x2 मायनस x3 मायनस प्लस 1 इलेक्ट्रॉन काय? I3. ठीक आहे. हे कसे सगळे गॅसियस आहेत. गॅस. ठीक आहे. सगळे कसे आहेत? गॅसियस आयटम आहे. मग बघा आता सगळ्यात जास्त एनर्जी कुणाला लागली असेल? तर ह्याला लागली असेल, कारण एक्स मायनस मधून जर आणखीन एक इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे, म्हणजे सॉरी मायनस प्लस 1. ठीक आहे. सॉरी, कारण आपण इलेक्ट्रॉन काढून घ्याला, म्हणजे काढून घेत असताना पॉझिटिव्ह चार्ज येते वरती. पॉझिटिव्ह. ठीक आहे. अगोदरच एक इलेक्ट्रॉन ह्याचा निघून गेलाय, मग आणखीन जर दुसरा इलेक्ट्रॉन जर काढून घ्यायचा असला तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त, कारण सहजासहजी देईल का त्याने इलेक्ट्रॉन? अगोदरच त्याने पॉझिटिव्ह झालाय, एक इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह झालाय, नंतर आणखीन एक द्यायला तो सहजासहजी देईल का? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त आयनायझेशन एनर्जी लागेल, आणि पुन्हा तिसरा जर इलेक्ट्रॉन काढायचं जर म्हणलं तर आणखीन जास्त लागेल. मग काय ठेवायचं? तर आयनायझेशन एनर्जी थर्ड ऑलवेज ग्रेटर दॅन, ऑलवेज म्हणतो बरं, ऑलवेज ग्रेटर दॅन आयनायझेशन एनर्जी सेकंड, ऑलवेज ग्रेटर दॅन आयनायझेशन एनर्जी फर्स्ट. ठीक आहे. टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी मध्ये कसं आहे? तर असं आहे. ठीक आहे. नंतर आपण काय बघू? सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी पण झाली आपली. नंतर काय टॉपिक कुठला आहे? तर त्याचं पिरियड आणि ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन कसं आहे, आणि ते एक एक्सेप्शन आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायचं आहे. इन अ पिरियड व्हॅरिएशन कसं राहणार? दोन. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट कसं आहे?
लेफ्ट टू राईट आयनायझेशन एनर्जी काय होती फ्रॉम लेफ्ट टू राईट आयनायझेशन एनर्जी increases because atomic size decreases. आयनायझेशन एनर्जी का बरं इन्क्रीज होते तर atomic size डिक्रीज होते कारण ते न्यूक्लियसचं जी अट्रॅक्शन आहे जी न्यूक्लियर जी चार्ज आहे तो अट्रॅक्ट किती फास्ट एकदम म्हणजे प्रेशर असतं त्याच्यावर प्रेशर नाही अट्रॅक्ट करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी द्यावं लागेल जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी जर दिलो तरच तिथला इलेक्ट्रॉनिक लूज होईल ठीक आहे म्हणून ते काय इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट atomic एनर्जी increases अथवा एन्थाल्पी increases बिकॉज atomic साइज डिक्रीजेस ठीक आहे नंतर काय इन अ पिरियड झाले इन अ ग्रुप घेऊ इन ए ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम आयनायझेशन एनर्जी decreases because atomic size increases म्हणजे व्हाईस वर्सा आहे atomic साईजच्या व्हाईस वर्सा का बरं तर atomic साईज जर इन्क्रीज झाली तर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं अंतर वाढत जातं त्याच्यामुळे आपण इझिली काढून रिमूव्ह करू शकतो त्याच्यातला इलेक्ट्रॉन आणि जर एकदम जवळ असेल आता बघा एकदम जवळ आहे तर हे ह्याला जास्त एनर्जी द्यावं लागेल हे इलेक्ट्रॉन काढायचे आपल्याला इतक्या शेल नाही झाल्या ही डिस्टन्स किती जास्त आहे ही डिस्टन्स फार कमी आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर न्यूक्लिअर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा असतो जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी द्यावं लागते तेव्हा तिथला इलेक्ट्रॉन लूज होतो इथं कसं आहे थोडी ह्याच्यापेक्षा कमी एनर्जी जरी दिली तरी म्हणजे ह्याची व्हाईस वर्स आहे atomic साईज जर वाढली तर आयनायझेशन एनर्जी कमी होणार आणि atomic साईज जर कमी झाली तर आयनायझेशन एनर्जी वाढणार फक्त त्याच्यामध्ये एक आपल्याला काय एक्सेप्शन बघायचं म्हणून आपण ह्याला घेतले इथे पिरियड काय व्हेरिएशनला काय इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट आयनायझेशन एनर्जी increases बिकॉज atomic साईज decreases त्याचं एक्सेप्शन काय आपण हे बघू ठीक आहे पुसून काढतोय ह्याच्यात काही एक्सेप्शन नाही ग्रुपमध्ये फक्त पिरियड मध्ये एक्सेप्शन आहे आपण सेकंड पिरियड घेऊ सेकंड पिरियड काय लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन ठीक आहे आता जनरली काय म्हणले आहे ना इन अ पिरियड लेफ्ट राईट आयनायझेशन एनर्जी increases only from left to right increases ही जास्त असेल ही ठीक आहे आयनायझेशन एनर्जी increases because number of electron from left to right आयनायझेशन एनर्जी increases निऑनची सगळ्यात जास्त असेल सगळ्यात कमी कोणाची असेल लिथियमची पण ह्याच्यामध्ये थोडं एक्सेप्शन आहे एक्सेप्शन काय तरी बघा याचा atomic 3 4 5 6 7 8 9 10 त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ना 2s1 ठीक आहे 2s2 2p1 2p2 2p3 2p4 2p5 2p6 2p5 आहे तुम्ही जर कालचा जर लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितला असाल तर त्याच्यामध्ये काय म्हणते जे हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड ऑर्बिटल जे आहेत आपले ते काय मोर स्टेबल दॅन अदर ऑर्बिटल हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड बघा हाफ फिल्ड कुठले आहेत तर p6 चं हाफ काय होणार p3 हे एक हाफ फिल्ड आला ठीक आहे ही 2p6 काय फुल फिल्ड आहे हा कुठला आहे परत नंतर इकडे 2s2 हा सुद्धा फुल फिल्ड आहे समजलं का म्हणजे फुल्ली फिल्ड आणि हाफ फिल्ड ऑर्बिटल आर मोर स्टेबल दॅन म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल कशाच्या ह्याच्यात तर बाकीचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्यापेक्षा त्याची एनर्जी कशी असेल आयनायझेशन एनर्जी जास्त असेल त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल लिथियमची सगळ्यात कमी झाली ठीक आहे नंतर कोण येणार बोरॉन येणार नंतर बेरिलियम समजलं का नंतर काय येणार आपला कार्बन नंतर नायट्रोजनच्या ऐवजी ऑक्सिजन येणार नंतर नायट्रोजन नंतर फ्लोरीन नंतर निऑन नंतर शेवटी झालं कारण बघा हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड हा फुल फिल्ड आहे आणि हाफ फिल्ड आहे
त्याच्यामुळे हे मोर स्टेबल आहेत. ह्यांना आयनायझेशन ह्यांच्यातून इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी बघा की तुम्हाला समजण्यास नाही 2p3. ठीक आहे. ही इलेक्ट्रॉन कशाला दिले ह्यानं हाफ फील्ड कम्प्लीट आणायची. ह्याने ह्याच्यातला इलेक्ट्रॉन जर काढून घ्यायचा असलं तर ह्याला किती मोर आयनायझेशन एनर्जी लागेल. हा तर कम्प्लीट आहे. येस. ह्याच्यातला बी इलेक्ट्रॉन काढून घ्यायसाठी आपल्याला कसं जास्त लागेल कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा जास्त लागेल. म्हणजे ह्याच्या कार्बन पेक्षा कमीच लागेल पण बोरॉन पेक्षा जास्त लागेल. ठीक आहे. हे एक्सेप्शन होतं. हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. नंतर बघू कारण ही पिरियड मध्ये एक्सेप्शन आहे. आणि तिकडे जे आहे आयनायझेशन इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये सॉरी ते इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये कशात आहे तर ग्रुपमध्ये झालं. नंतर आपण ह्याला एका टेबलमध्ये बसू हे सगळं पण अगोदर ही तर समजून घेणं महत्वाचं. नंतर काय आपला कुठला आहे तर इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय ती काय एनर्जी द्यायची होती पण इथं रिलीज होते कारण आपण इलेक्ट्रॉन ऍड करायला म्हणजे तिथं काय करायला तर ऍड करा सॉरी रिमूव्ह करायला तर इथं ऍड करायचे आपल्याला. ऍड करा इलेक्ट्रॉन ऍड करताना जितकी एनर्जी आपली ही होते बाहेर निघते म्हणजे एनर्जी बाहेर निघते आली म्हणजे रिलीज झाली ती किती काढायची आपल्याला द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन अन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ऍडेड इन व्हॅलेन्स शेल ऑफ एन न्यूट्रल आयसोलेटेड गॅसेस आयटम. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड तिथं काय होते रिक्वायर्ड होते रिलीज्ड व्हेन अन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तिथे कुठला होता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होता. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ऍडेड in valency shell of an neutral gaseous isolated atom. ही सगळ्यात महत्वाचं आहे. न्यूट्रल आयसोलेटेड गॅसियस ॲटम. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रल गॅसियस आयसोलेटेड ॲटम ही रिलीज्ड आहे. तिथं काय होत होती रिक्वायर्ड होती इथं काय रिलीज होते म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर आपण ऍड केलं एखाद्या ॲटम मध्ये तर ती एनर्जी रिलीज होते. ठीक आहे. ह्याच्यात सुद्धा कसे आपण का बघू. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन अफिनिटी. सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असते ती ठीक आहे. एक राहिला पॉइंट युनिट काय आयनायझेशन एनर्जीचं पण आयनायझेशन एनर्जी और इलेक्ट्रॉन अफिनिटी युनिट काय इलेक्ट्रॉन वोल्ट पर एटम और किलोजूल पर मोल और जूल पर मोल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्याला कसं घ्यायचं तर 1 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम इज इक्वल टू काय आपलं 96 किलोजूल पर मोल इज इक्वल टू 1.9 into 10⁻⁻19 जूल. ठीक आहे. याचा फॉर्म्युला असा आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. युनिट कशासाठी ऍप्लिकेबल आहे आयोनायझेशन एनर्जीचं पण हेच युनिट आहे आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीचं पण हेच युनिट आहे. आपल्याला काय बघायचं तर सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन अफिनिटी आयोनायझेशन एनर्जी झाली आपली. सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये जर आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन केलो त्याचं पॉलिव्हॅलंट करत जर गेलो आपण तर किती एनर्जी रिलीज होते ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. बघा एक्सच एलिमेंट आहे एक्स आपल्याला ऍड करायचं इथं तिथं काय करायचं रिमूव्ह करायचं एक्स मायनस. हा कसा आहे गॅसियस हा पण कसा आहे गॅसियस. ठीक आहे. एक्स मायनस हा गॅसियसच आहे. ह्याला आपण काय म्हणू शकतो इलेक्ट्रॉन अफिनिटी फर्स्ट. ठीक आहे. परत काय येणार एक्स मायनस प्लस 1 इलेक्ट्रॉन यूज x2 मायनस गॅसियस
ज्याला काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी सेकंड. ठीक आहे. परत इकडे आला x2 मायनस, परत त्याच्यात एक इलेक्ट्रॉन आणखीन एक ऍड केला, नंतर काय येणार x3 मायनस, ही पण गॅसियस ये 3. त्याच्यात थोडं जरा चेंजेस आहेत पण सेम आहे. त्याचं जसं पिरियड मध्ये व्हॅरिएशन होती तर ग्रुप मध्ये व्हॅरिएशन आहे. ठीक आहे. ही फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे जनरली कशी असते, पॉझिटिव्ह. कारण ऍटम ऍड करण्यासाठी पण आपल्याला एनर्जी द्यावं लागते. ऍटम असं आपापला ऍड होणार आहे का नाही, त्याच्या ऍटमला ऍड करण्यासाठी पण आपल्याला बाहेरून एनर्जी द्यावं लागते. त्याच्यातून जी रिलीज होणारी एनर्जी आहे ऍटमला ऍड करण्यासाठी जी एवढी एनर्जी द्यावं लागणार आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात एनर्जी रिलीज होते. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी जर आपण दिलो, कशाला, एक इलेक्ट्रॉन आपल्याला ऍड करायचे कशामध्ये, तर त्या व्हॅलेन्स सेलमध्ये, न्यूट्रल गॅसेस ॲटमच्या व्हॅलेन्स सेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन ऍड करायला 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर आपण एनर्जी दिलो, तर त्याच्यातून रिलीज होणारी एनर्जी किती राहणार, 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ॲटम. ठीक आहे, पर ॲटम. म्हणजे ही कमी असते, पॉझिटिव्ह येणार. कारण 10 मधून ही, कारण ही निगेटिव्ह असणार. ही कशी आहे, एंडो आहे, ही कशी आहे, एक्झो. रिलीज होणारी म्हणजे एंडोथर्मिक आहे, आतमधून ह्याची एनर्जी रिलीज होती. आपलं ही एक्झो, बाहेरून एनर्जी जेवढी द्यावं लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात रिलीज होते. म्हणजे कसं आहे, शेवटी मायनस पॉझिटिव्ह मोठा असेल आणि निगेटिव्ह जर कमी असेल तर शेवटी पॉझिटिव्ह, जनरली पॉझिटिव्ह आहे. आणि सेकंड जे आहे, सेकंड कशी असणार, निगेटिव्ह. कारण इथं 2 नंतर आणखीन जर 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर रिलीज झाली, कारण 8 मधून 2 गेलं +6 येणार आहे. ठीक आहे, +6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामुळे ही कशी राहणार, निगेटिव्हच होणार. आता डायरेक्ट -6 येणार. कारण -2 तिथलं +2 मधून -8 गेलं, किती राहिलं, -6 राहणार. ही पण कशी राहणार मग, निगेटिव्ह. ठीक आहे. इथं नोट करून लिहाय, नोट इन अ पॉलीवॅलंट ॲटम, फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी is always, म्हणजे generally positive, and second electron affinity second and third always negative. ठीक आहे. हे कसे ऑलवेज निगेटिव्ह आहे खाली, आणि वरली फक्त कसे जनरली पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी जे आहे ते कसे जनरली पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्हाला सांगतो ही इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि ह्याचं काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं बघा रिलेशन कसं आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं फक्त साईन चेंज होतं, कारण मॅग्नेट्यूड चेंज होतं. इलेक्ट्रॉन अफिनिटी जर पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कसं असेल, निगेटिव्ह असेल. ही जर निगेटिव्ह असेल तर ही पॉझिटिव्ह असेल. म्हणजे व्हाईस वर्सा, फक्त मॅग्नेट्यूड चेंज होणार. जर व्हॅल्यू तीच राहणार, +8 जर असेल तर इकडे फक्त -8 होणार, फक्त मॅग्नेट्यूड चेंज होणार. बाकी कसं आहे, ह्याच्यामध्ये फक्त दोन्हीपैकी एक येते क्वेश्चन आपले. ठीक आहे. तर आता त्याच्यावर एक क्वेश्चन बघू आपण ह्या नोटवर, नोट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघू आपण काम म्हणू, इलेक्ट्रॉन अफिनिटी 30 घेऊ. ठीक आहे. कशी असेल, लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0. इलेक्ट्रॉन अफिनिटी 30 बघा. या दोन्हीचा आपल्याला काही संबंध आहे का, नाही. आणि या दोन्हीहूनच ही तिसरी आली आहे. या दोन्हीचा काही संबंध आहे का आपल्याला, आहे. तर कसं या दोन्हीहूनच आपल्याला ही तिसरी मिळाली. म्हणजे काय, ऑलवेज निगेटिव्ह आहे. ऑलवेज निगेटिव्ह साईन कसं राहते, 0 पेक्षा कमी असतं. म्हणजे याचा आन्सर काय ना. ठीक आहे. आणि ह्याच्या व्हाईस वर्सा जर विचारलं, काय विचारलं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असेल, ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0, इक्वल टू 0. ह्याचा आन्सर काय येणार, ग्रेटर दॅन 0. ह्याच्या व्हाईस वर्सा, ही जर लेस असेल तर ही ग्रेटर येणार, आणि ही जर ग्रेटर असेल तर ही लेस येणार. फक्त मॅग्निट्यूड चेंज होणार, बाकी काय नाही. फक्त मला जर
ही जर क्वेश्चन मध्ये दिला आणि विचारलं ही तर बघा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे कसं कन्फ्युजन करू शकतात ते आपल्याला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी झालं. ह्याचं पण व्हॅरिएशन आहे, पिरियड वाईज आहे, नंतर ग्रुप वाईज आहे, आपण बघू ते पण व्हॅरिएशन काय. तेही लक्षात ठेवा कारण हे नोट लई इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या नोट होण्याच्या दोन्हीपैकी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि हे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन अफिनिटी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ह्याचं रिलेशन काय, तरी हे जर पॉझिटिव्ह असेल तर ही काय ना मायनस एच ई. ठीक आहे, एच ई जर पॉझिटिव्ह असेल तर ही काय ना निगेटिव्ह. हे जर निगेटिव्ह असेल एच ई पॉझिटिव्ह एच ई जी. ठीक आहे, रिलेशन याचं असं असतं. आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी एक्झाम मध्ये कुठलं पण देऊ शकतात. इलेक्ट्रॉन अफिनिटी देतात आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू काढा म्हणल्यानंतर त्याचं मॅग्नेट्यूड चेंज करायला लागतो, आहे का नाही. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ईजीबी झाला आपल्याला काय बघायचं, व्हॅरिएशन बघायचं. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते, कारण तिथं स्टेबिलिटी वाढत जाते. कारण इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होतात. त्याच्यामुळे काय होतं त्याची तर पिरियड मध्ये काय होते तर दिस इज ऑल्सो इन्क्रीजेस, कारण ॲटॉमिक साईज डिक्रीज झालेली असते. त्याच्यामुळे आपल्याला तिथे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड करायचं म्हणलं तर त्याच्यातून एनर्जी सुद्धा आपली काय होणार, जास्त प्रमाणात रिलीज होणार. ठीक आहे, मग आपल्याला काय इनर पिरियड इलेक्ट्रॉन अफिनिटी increases because atomic size decreases. ठीक आहे, इन अ ग्रुप घ्या, इन अ ग्रुप इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू decreases because atomic size increases. atomic size जर इन्क्रीज झाली म्हणजे शेलची जर संख्या वाढली म्हणजे लार्ज साईज जर झाली त्याच्यामुळे आपण इझिली ऍड करू शकतो. आणि जी स्मॉल साईज आहे इलेक्ट्रॉन क्लाउडची स्मॉल साईज आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करायचं म्हणलं, अगोदरच तिथंच स्मॉल आहे त्याच्यात जर एक्स्ट्रा ऍड करायचं म्हटल्यानंतर जास्त प्रमाणात आपली एनर्जी रिलीज होणार. आणि कसं लार्ज साईज मध्ये आरामामध्ये आपण एखादी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करू शकतो. ठीक आहे, मग इन अ ग्रुप फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ ग्रुप फ्रॉम इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस बिकॉज atomic size increases. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये एक्सेप्शन काय बघा, तर ग्रुप काढावा लागेल सगळे. 14 पासून 14 15 16 17. ठीक आहे, 13 पासून घ्यावं लागेल. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, 13 14 बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ठीक आहे, फ्लोरीन झाल्यानंतर क्लोरीन. बाई आली कशी गेली नापसंद ऐश्वर्या उसनी. ठीक आहे, त्या बाकीच्या खाली जे असेल त्याच्यात काही चेंजेस होणार नाही. काय म्हणले आपल्याला, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू डिक्रीजेस. तिथे एक्सेप्शन कसं आहे तर बोरॉनची जास्त असायला पाहिजे आणि डिक्रीज म्हणल्यानंतर काय बोरॉनची जास्त असायला पाहिजे अल्युमिनियम पेक्षा. पण इथं कसं आहे उलट आहे. ठीक आहे, अल्युमिनियमची बोरॉन पेक्षा जास्त आहे, सिलिकॉनची कार्बन पेक्षा, फॉस्फरसची नायट्रोजन पेक्षा, सल्फरच्या ऑक्सिजन पेक्षा. कशामुळे आहे तर कारण जिथं तिथं काय त्याची ॲटॉमिक साईज कशी असे ग्रुप कसं वाढतेल पण त्याची एकदम छोटी आहे, एकदम कायची इलेक्ट्रॉन क्लाउड छोटे आहे. त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड करायचं म्हणलं
एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर आपल्याला ऍड करायचं म्हणलं सध्या त्याची साईज छोटी आहे. साईज बघा ह्याच्यामध्ये जर बघा आता एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड करायचं म्हणलं ह्याच्या अगोदर साईज कशी आहे छोटे ह्याची साईज छोटी आहे. त्यामुळे जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड करायचं म्हणलं ह्याच्यात आधीचे इलेक्ट्रॉन आहेत मग ह्यांचे इलेक्ट्रॉन रिपल्शन वाढणार. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसचं अट्रॅक्शन वाढणार. त्याच्यामुळे काय होणार याच्यामध्ये जेवढी एनर्जी रिलीज होणार आहे ती थोडी कमी प्रमाणात कारण इथंच एनर्जी जाणार ह्याची अट्रॅक्शन आणि रिपल्शनमुळे इलेक्ट्रॉन रिपल्शनमुळे थोडी कमी आणि ह्याची जी आहे थोडी जास्त साईज आहे. ठीक आहे. इथे एखादी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड झाल्यानंतर त्याची कशी का होईल तर जास्त होईल. इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे ती एनर्जी जी रिलीज होणार आहे ती जास्त प्रमाणात होईल कारण याच्यामध्ये अट्रॅक्शन रिपल्शन राहणार नाही कारण इलेक्ट्रॉन असे असतील तिथे प्रेझेंट. ठीक आहे. नाही तर एका जागी असते इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन रिपल्शन म्हणून ते प्रत्येक हे फक्त एक्सेप्शन आहे. ठीक आहे. ते आहे फक्त हे धरा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे एक्सेप्शन जर लक्षात राहिलं तर तुम्हाला बाकी काही जरूरत नाही. ठीक आहे. आता आपण बघू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर का पाहिजे आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स काय द ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट the ability or tendency of an atom to attract shared pair the ability of or tendency of an atom to attract shared pair of electron in a covalently bonded molecule. ठीक आहे. covalently bonded molecule. तिथं काय करायचं होतं आपल्याला ऍड करायचं होतं इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये काय ऍड इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करायचा होता आणि तर काय शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ही बात बघा एच शेअर घ्या एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला समजून जाईल कसं अट्रॅक्ट. हा एचचा एक ॲटम आहे आपल्या सॉरी एचचा एक इलेक्ट्रॉन आणि शेअरचा एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शेअर झालं. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय क्लोरीन आहे. क्लोरीन थोड्या वेळाला काय म्हणतो हा पण इलेक्ट्रॉन माझाच आहे म्हणतो. हा तर माझाच आहे पण ही जी इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनला काय म्हणतो तो माझाच आहे कारण त्याची पॉवर आहे ना तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये पॉवर आहे. आता हायड्रोजन जर आता बारीक माणूस असेल तर मोठा म्हणला ही माझच आहे तर बारका काही बोलू शकतो का नाही ती. ठीक आहे. द ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर जी शेअरिंग झाल्या दोघांमध्ये जी मिळवणूक झाली ती त्याला पुन्हा काय म्हणणार हे माझच आहे म्हणणार ही शेत माझच आहे ही माझच आहे. आता त्याला पर्याय का काहीच नाही कारण ह्याच्यापेक्षा पॉवर नाही तेवढी त्याच्यापेक्षा जास्त पॉवर असल्यामुळे हा म्हणतो माझच आहे. ठीक आहे. ऑफ इलेक्ट्रॉन इन कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्यूल कारण शेअरिंग कोण्या बॉन्ड मध्ये होते तर कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये होते. मेटॅलिकचा अत्यंत संबंधच येणार नाही कारण तिथे शेअरच होत नाही. आणि शेअर पेअर ऑफ द ॲबिलिटी ऑफ ऑर टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्यूल. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल थोडं व्हॅल्यू पॅट केलं की आपल्याला ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे आपल्याला काही व्हॅल्यू पार्ट करावं लागेल कारण पार्ट म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी बी तुम्हाला जर कळालं ती कसं काढायचं. ठीक आहे. तर शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्यूल. ठीक आहे. पहिला ग्रुप पार्ट आहे हाल ना कार्य करू फिमलशे बेगम मुघलांच्या काळात सारसबागेत रमायची बाई आली. ठीक आहे. बाई आली गावात इंजेक्शन टोचायला कशी गेली सून ना पसंद ऐश्वर्या ओसनी फ्लोरेन क्लोरीन. तुम्ही जर ह्या व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे काढायचं कसं बघा 4.0 इथं काय ना 3.0 2.5. ठीक आहे. काय नाही तर 3.0 2.5 2.0 1.5
0 2.1 आहे. ठीक आहे, तर काय येणार 2.1 0.9 0.11 सॉरी 1.1 1.1 याची काय ना 1. सॉरी किती झालं रे 1.2 1.8 1.5. ठीक आहे, ही व्हॅल्यू जर तुम्हाला लक्षात असते तर बाणामध्ये दिसत तर आहे, म्हणजे ती थोडं खाली गेलं त्याच्यामुळं. थांबा 1 मिनिट मी बघतो. ठीक आहे, सॉरी 1 मिनिट, थोडं वर घ्यावं लागेल त्याला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आपण परत एक वाकर फास्टमध्ये घेऊ. थोडं खाली जात आहे कॅमेऱ्याच्या, त्याच्यामुळे दिसायचं पण नाही. हालना बेगम मुघलांच्या बाई आली कशी गेली ना पसंद ऐश्वर्या ओसनी फ्लोरेन आणि कुलोरेन. ठीक आहे, काय 2.1 4.0 3.0. ठीक आहे, 3.5 2.5. ठीक आहे, 2.1 1.8 1.5 नंतर काय ना 1.0.9. ठीक आहे, 1.5 2.0 2.5 3.0. ठीक आहे, मग हे जर टेबल तुम्ही जर लक्षात आला, कसं लक्षात आणायचं तर काही नाही. 4 सेकंड ग्रुपमध्ये तर 0.5 न कमी करत जायचं, 0.5 न कमी करत जायचं, डिक्रीज करत जायचं ग्रुपमध्ये. 4 मधून 0.5 गेलं 3.5 पूर्ण, याची फक्त याची 2.1 हायड्रोजन तेवढं लक्षात ठेवायचं. आणि बाकीचं बघा, ही जी 3 आहेत अगोदरची 4, त्याला किती 0.3 न वाढवा जायचं इकडे, अथवा इकडून कमी करता आणायचं. ठीक आहे, आणि इकडे किती वाढवायचं 2.5 1.4 2.1. इथं किती वाढवायचं ह्या एकट्याला 0.4 न. ठीक आहे, ह्याला जर 0.4 न वाढवलं, मग 1.8 मध्ये जर तुम्ही 0.3 जर मिसळलो तर किती येणार तिथं 2.1. ह्याला जर ह्याच्यात जर प्लस हे जर ॲड केलं तर 2.5. 2.5 मध्ये काय करायचं 0.5 ॲड करायचं, ह्याची व्हॅल्यू येईल. ह्याच्यात जर ॲड केलं तर ह्याची व्हॅल्यू येईल. ह्याच्यात जर 0.3 जर ॲड केलं तर ह्याची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, हे जर तुम्हाला व्हॅल्यू जर लक्षात असल्या तर तुम्हाला काही गरज नाही. तर आपण का बघू 3 टेबल आहेत, 1 2 म्हणता. ठीक आहे, ही एक तर टेबल झालेला आहे आपला, म्हणजे एकदम सोपा आहे हा, ह्याच्यात काही चेंज होणार नाही. एकदम सोप्या गोष्टीतून आपल्याला ते खूप व्हॅल्यू खूप महत्वाची आहेत, कारण पूर्ण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे जेवढ्या काही चॅप्टरमध्ये येणार आहे तर त्या व्हॅल्यूवर डिपेंडंट असेल फक्त. ठीक आहे, आपल्याला का बघायचं फॅक्टर्स. इकडे काय फॅक्टर्स आपले कुठले कुठले अफेक्ट करतात, कशावर फॅक्टर्स कशावर अफेक्ट करणार आहेत, फिजिकल प्रॉपर्टीजचे ट्रेंड्स. ठीक आहे, अगोदर 1 नंबरचं काय ॲटॉमिक साईज. ठीक आहे, फिजिकल ट्रेंड्सच्या ऐवजी आपण काय करू प्रत्येकाचं नाव टाकू तिथं, जे आपल्याला लक्षात येईल. अगोदर 1 नंबरला काय आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे, नंतर 2 ला इलेक्ट्रॉन अफिनिटी, 3 ला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही टेबल महत्वाची आहे बघा, जी 3 टेबल होणार आहेत आपली. अटॉमिक साईज कशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आयनायझेशन एनर्जी. अटॉमिक साईज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन अफिनिटी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, नंबर दुसरा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा आहे डायरेक्टली, म्हणजे जास्त जर चार्ज असला तर आयनायझेशन एनर्जी सुद्धा वाढणार. ठीक आहे, हे सुद्धा कसं आहे डायरेक्टली, हे कसं आहे डायरेक्टली. तिसरं कुठलं आहे तर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे कसं आहे हाफ फील्ड आणि फुल्ली फील्डचा कन्सेप्ट आला बघा. स्टॅबिलिटी हाफ फील्ड अँड फुल फील्ड
ऑर्बिटल्स have more ionization energy. इथं काय ना तीच येणार हाफ फिल्ड अँड fulfilled orbitals have more electron affinity. ठीक आहे, तर काहीच नाही. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या काढून. ठीक आहे, कारण हा इम्पॉर्टंट टेबल आहे. पूर्ण कन्सेप्ट आला आपण तिथे काय शिकलो? अटॉमिक साइज इनवर्सली आयोनायझेशन, अटॉमिक साइज इनवर्सली इलेक्ट्रॉन अफिनिटी, अटॉमिक साइज इनवर्सली प्रोपोर्शनल इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ठीक आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा डायरेक्टली, कारण पिरियड मध्ये सुद्धा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो, आयोनायझेशन वाढत जाते, नंतर इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढत जाते, इलेक्ट्रोनेगेटिव्ह सुद्धा वाढत जाते. इन अ ग्रुप अटॉमिक साइज इंक्रीजेस, तर ही का होणार? डिक्रीजेस, कारण इनवर्सली. आणि स्टॅबिलिटी मध्ये कुठले कन्सेप्ट आहेत? हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यानंतर आणखीन एक टेबल बघायचे आपल्याला. कुठला टेबल बघायचे आहे तिथं? म्हणजे त्याचे व्हॅरिएशन कसं आहे, पिरियड वाईज व्हॅरिएशन आणि ग्रुप वाईज व्हॅरिएशन. ठीक आहे, हे आपला काय तर पिरियडिक टेबल आपल्याला समजण्यासाठी काढलं. तर ह्याचं व्हॅरिएशन कसं आहे बघू. आता अटॉमिक साईज बघू आपण. एक नंबरला काय आपली अटॉमिक साईज. ठीक आहे, इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट अटॉमिक साईज डिक्रीजेस. ठीक आहे, डिक्रीजेस. इकडे कसं आहे? टॉप टू बॉटम इन्क्रीजेस. ठीक आहे, इन्क्रीजेस. नंतर आपला 2 नंबरचा कन्सेप्ट कुठला आहे? आयनायझेशन एनर्जी और इलेक्ट्रॉन अफिनिटी और इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अटॉमिक साइज झाली आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी होती? तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इकडे कसं आहे? इन्क्रीजेस, कारण अटॉमिक साइज डिक्रीजेस. त्याच्या व्हाईस वर्सा काय येणार? इकडे डिक्रीजेस येणार. आपण हेच बघितलं काय काढलं आपण, कारण हीच एकदम इम्पॉर्टंट आहे. शेवटचे 2 ते 3 टेबल कुठले? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीसाठी एक टेबल, नंतर ते फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इट, फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात, आणि तिसरा कुठला आहे? तर हा टेबल म्हणजे ग्रुप आणि व्हॅरिएशनचा हा टेबल आहे. ठीक आहे, नंबर कुठला बघायचा आपल्याला? मेटॅलिक कॅरेक्टर बघायचं. ठीक आहे, मेटॅलिक कॅरेक्टरच्या व्हाईस वर्सा आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण एक बघू, तुम्ही एक मनानं तयार करा. ठीक आहे, कारण दोन्ही जर एका जागी घेतलं तर आपल्याला कन्फ्युजन होईल. मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे, मेटॅलिक कॅरेक्टर कसं होतात? फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ठीक आहे, म्हणजे त्याच्या व्हाईस वर्सा काय होणार? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आणि इकडे कसं आहे? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मेटॅलिक कॅरेक्टर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इन्क्रीजेस. ठीक आहे, तर नॉन मेटॅलिक पण घ्यायचे का आपल्याला? ठीक आहे, नॉन मेटॅलिक साठी कुठे जागा? इथं स्पेस अवेलेबल. ठीक आहे, व्हिडिओ मध्ये दिसते का बघू 1 मिनिटात. स्पेस अवेलेबल असली तर ठीक आहे, इथंच. हा ठीक आहे ना. मेटॅलिक कॅरेक्टर झाले. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्या व्हाईस वर्सामध्ये येणार आहे का नाही? इकडं कसं आहे? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होईल तरी इन्क्रीजेस. ठीक आहे, आणि ही इकडं काय होईल? इन्क्रीज होईल तरी काय होणार? डिक्रीजेस. व्हाईस वर्सा. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या काढून. ठीक आहे, आज आपण इथं थांबत. थँक्स गाईज, बाय. आणखीन आपण ह्याच्यावर नंतर एक पुढला बघू व्हिडिओ. ठीक आहे, बाय.